कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात किरण ठाकरे यांनी महायुतीलाच आव्हान दिलं होतं। आमदार भाजपाचाच होणार असं म्हणत किरण ठाकरे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना घाम फोडला। अखेर पक्षश्रेष्ठींच्या मदतीनं मध्यस्थी झाली आणि किरण ठाकरे यांनी समजूतदारपणा दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे किरण ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांची असलेली राजकीय ताकद सर्वांनी जवळून अनुभवली। पुन्हा एकदा भाजपाचं कमळ हातात घेऊन किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात माणगावतर्फे वरेडी विभागात राजकीय हालचाली सुरू झाल्यात। जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता बदल होणार असं म्हणत किरण ठाकरे यांच्या वहिनी राधिका ठाकरे मैदानात उतरल्यात। दिनांक 29 जानेवारी रोजी उकरूळच्या साई मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करत राधिका ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं। गावागावात प्रचार करत असताना राधिका ठाकरे यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता। किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते गावात प्रचार करत असताना लांब लांबपर्यंत फक्त कमळ निशाणीचा आवाज घुमत होता। राधिका ठाकरे यांचे पती किशोर ठाकरे यांचा सुद्धा जनसंपर्क दांडगा आहे। गावागावात त्यांचे कार्यकर्ते जोशानं काम करत असून भाजपाला लोकांची पसंती असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। किरण ठाकरे यांचं शांत आणि संयमी नेतृत्व लोकांच्या मनात घर करून आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राधिका ठाकरे या योग्य उमेदवार असल्याची भावना जनसामान्यांमध्ये उमटत आहे। माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद विभागात गुंतागुंतीचं राजकारण असलं तरी तो गुंता किरण ठाकरे यांनी सहजपणे सोडवलाय। त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक अगदी सोपी असल्याची भावना किरण ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। राधिका ठाकरे यांचा चेहरा अनेकांसाठी नवीन असला तरी त्यांचा हसतमुख स्वभाव आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्याची आत्मीयता ही कौतुकास्पद आहे। शेकडो कार्यकर्त्यांसह जोरदार प्रचाराला सुरुवात करत राधिका ठाकरे जिंकण्यासाठी सज्ज आहेत। गावागावात कमळ चिन्हाचा प्रचार करत भाजपा सज्ज असल्याचं चित्र आहे। किरण ठाकरे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ताकदीनं मैदानात उतरलेत। त्यामुळे त्यांच्या पुढे कोण झुकतो आणि कोण टिकतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज आपण भारतीय जनता पार्टी ह्या उमरोली आणि माणगावतर्फे वरेडी या जिल्हा परिषद गणामध्ये निवडणूक लढते आणि आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रचाराला उत्साही आहेत आणि आम्ही आता प्रचाराचा शुभारंभ या मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन केलेलं आहे आणि आता उरलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करून भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता आम्ही प्रचार सुरू केलेला आहे। आता इथे तरी 2 उमेदवार रणांगणात आहेत। एक पंचायत समिती सुप्रिया राजेश भगत आणि सौ राधिका किशोर ठाकरे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार माणगावतर्फे वरडीमधून लढत आहेत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।